तर आलेले आहेत वोटिंग ट्रेंड आणि या वोटिंग ट्रेंडनुसार कोण आहे पाठी आणि कोण आहे पुढे जाणून घेऊया। मित्रांनो, काल जे आपण वोटिंग ट्रेंड दिले होते त्यामध्ये आपण तुम्हाला सांगितलं होतं की सूरज जो आहे तो 1 नंबरला आहे, तर अरबाज शेवटच्या नंबरला आहे आणि 2 इव्हिक्शन होणार आहेत हे सुद्धा सांगितलं होतं। मित्रांनो, हे 2 इव्हिक्शन होणार का म्हणत आहे हे तुम्हाला लवकरच समजणार आहे, कारण बिग बॉस मराठी सीझन 5 हा शो लवकर बंद होण्याची चर्चा सोशल मीडियावरती सुरू आहे। जर का शो लवकर बंद होणार असेल तर यांना 2 इव्हिक्शन करावेच लागतील, तरच जे आहे ते पुढचं व्यवस्थित होऊ शकतं। तर वोटिंग ट्रेंड आहे ते जाणून घेऊया। नमस्कार मित्रांनो, माझं नाव तुषार आणि 7 स्टार मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। तर 5 लोक नॉमिनेट आहेत। 5व्या नंबरवरती आहे अरबाज पटेल, 2% वोट आहेत। नंबर 4 वरती आहे निक्की तांबोळी, 3% मतं पडलेले आहेत। आता नंबर 2 मध्ये आणि नंबर 3 मध्ये परत एकदा बदल झालाय। काल वर्षाताई नंबर 2 वरती होत्या, आज त्या नंबर 3 वरती आलेल्या आहेत आणि त्यांना 1% वोट कमी झालेले आहेत, म्हणजे त्यांना 12% वोट घेऊन वर्षाताई या नंबर 3 वरती आलेल्या आहेत। तर जान्हवी किल्लेकर परत एकदा नंबर 2 वरती गेली आहे आणि जान्हवी किल्लेकरला 13% जे आहेत ते मतं मिळालेले आहेत आणि 70% मतं घेऊन सूरज चव्हाण हा 1 नंबरवरती जाऊन बसलेला आहे। तर अशा प्रकारचे वोटिंग ट्रेंड आहेत। 1 नंबरवरती आहे सूरज चव्हाण, तर शेवटच्या नंबरवरती आहे अरबाज पटेल। आता नक्की 2 लोक कोण घराच्या बाहेर जातात हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे। सद्यस्थितीत मला असं वाटतंय की अरबाज आणि वर्षाताई किंवा निक्की या तिघांमधले 2 लोक घराच्या बाहेर जाण्याची दाट शक्यता आहे। तुमच्या म्हणण्यानुसार कोण जाणार घराच्या बाहेर प्लीज मला कमेंटमध्ये सांगा। जर हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत भारत माता की जय।